आज जे आहे त्याबद्दल खुश राहा. उद्या जे हवं आहे ते मिळेल. आणि जे आहे त्याबद्दल आभार माना. जे हवं आहे ते आपोआप येऊ लागेल. नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत अशा एक पॉवरफुल एनर्जीबद्दल, आणि ती आहे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आपण सगळेच काही ना काही हवं असतं म्हणून मॅनिफेस्टेशन करतो. पण कधी विचार केला का, जे आधीच आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण किती वेळा थँक्यू म्हणतो? आज सकाळी आपण उठलो, श्वास घेतोय, आपल्याकडे घर आहे, कुटुंब आहे, जेवण आहे, ही सगळी युनिव्हर्सची ब्लेसिंग आहे. जेव्हा आपण रोज 2 मिनिटे जरी मनापासून म्हणाल ना, थँक्यू, थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे. जेव्हा तुम्ही असे म्हणता ना, तेव्हा माहीत आहे का काय मिरॅकल होतात ते? तर आपली एनर्जी बदलते, आपलं व्हायब्रेशन हाय होतं आणि युनिव्हर्सचा सिग्नल जातो की ही व्यक्ती आधीच ग्रेटफुल आहे, मग तिला अजून द्या. तुमच्याकडे जे आहे त्याच्याविषयी जर तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त केली ना, तर युनिव्हर्स आपल्याला भरभरून देतं आणि आपलं जे व्हायब्रेशन आहे ना ते खूप हाय करतं. आपलं जे फ्रिक्वेन्सी आहे ना ती जेव्हा युनिव्हर्ससोबत अटॅच होती ना, तर आपल्या आयुष्यामध्ये मिरॅकल घडायला सुरुवात होती. तुम्ही म्हणसाल की फक्त काय थँक्यू म्हटल्यामुळं काय मिरॅकल घडतील? तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल. पण तुम्हाला सांगू का मंडळी, हे जे शब्द आहेत ना, थँक्यू, धन्यवाद आणि कृतज्ञता, ह्या शब्द आहेत, हे शब्दच नाही आहेत. हे एक ब्लेसिंग आहे, हे आपले व्हायब्रेशन आहे आणि ही एक फिलिंग्स आहे. आणि ग्रॅटिट्यूड्स हीच अबंडन्सची सुरुवात आहे. म्हणजे आपण जेवढं ग्रॅटफुल राहू, आपण जेवढं धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करू, तेवढं आपल्याला युनिव्हर्स भरभरून देत असतं. तर आजपासून एक छोटंसं असं रिच्युअल करा. झोपायच्या आधी ह्या 5 गोष्टी लिहा. तुमच्या लाईफमध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये किती छान अशा गोष्टी घडलेल्या असतील, ते तुम्ही तुमच्या एका वहीमध्ये उतरून घ्या. त्याच्याविषयी तुम्ही ग्रेटफुल राहा, त्याच्याविषयी तुम्ही त्याला धन्यवाद माना आणि तुम्ही असं बोला की मी या गोष्टीच्या विषयी आभारी आहे, थँक्यू युनिव्हर्स. पण त्या लिहिण्यामध्ये आणि त्या तुमच्या याच्यामध्ये भावना पाहिजे, फिलिंग्स पाहिजेत. म्हणजे कसं, आता माझं आरोग्य, मी असे म्हणेल की थँक्यू युनिव्हर्स, माझं आरोग्य खूप चांगलं आहे, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. पण आता या बोलण्यामध्ये काय पाहिजेत, एक व्हायब्रेशन पाहिजेत, एक फिलिंग्स पाहिजेत. ती निसर्गासोबत जेव्हा मॅच करते ना, तेव्हा आपलं जे व्हायब्रेशन आहे ना ते हाय होत असतं. जेव्हा आपण आभार मानतो ना, तेव्हा आपण आधीच ब्लेस असतो. ब्लेसिंगमध्ये तेव्हाच आपल्याला ब्लेसिंग मिळालेली असते निसर्गाकडून. तेव्हा तुम्ही निसर्गासोबत कनेक्ट असताना, तर तुमच्या ब्लेसिंगमध्ये बी एक निसर्गाची शक्ती असते. कृतज्ञतेने भरलेलं मन हे आपल्याकडं चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करत असते. आपल्याला जे हवं आहे ते आपल्याकडे येत राहतं. ते कारण नेचर हा लॉ आहे, तो निसर्गाचा नियम आहे. जे पेराल आणि तेच उगवेल. आता तुम्हाला वाटत असेल की फक्त काय थँक्यू म्हटल्याने किंवा धन्यवाद म्हटल्यानं की काय होते म्हणून, असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. पण ते थँक्यू आणि धन्यवादमध्ये जर ब्लेसिंग असणार निसर्गाची आणि ते मनाभावे जर असं बोलत असाल ना, थँक्यू किंवा धन्यवाद किंवा कृतज्ञता, तर त्या शब्दांमध्ये जादू असते. आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो ना, तेव्हा वास्तू, वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती ही आपल्याकडे आकर्षित करते. तर तुम्ही रोज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत, कधीतरी तुम्ही त्या लिहिलेल्या आहेत का, ते लिहा. एक जर्नल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टींच्या लाईफमध्ये आलेल्या आहेत, निसर्गाने तुम्हाला दिलेल्या आहेत, तुमच्याकडे जे आहे त्याच्याविषयी तुम्ही धन्यवाद माना आणि ती जर्नलमध्ये लिहायला सुरुवात करा. तुम्ही जेवढं लिहाल तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात. तुमचं जे व्हायब्रेशन आहे ते चेंज होतं. उदाहरणार्थ असं आपण पहिलं लिहायचं की माझं आरोग्य खूप छान आहे, खूप चांगलं आहे, थँक्यू युनिव्हर्स. मला घर आहे, मला तुम्ही घर दिलेलं आहे युनिव्हर्स, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. माझं कुटुंब एवढं प्रेमळ आहे, माझ्यावर प्रेम करणार आहे, थँक्यू युनिव्हर्स. आणि जर तुम्ही आता उदाहरणार्थ माझं चॅनल आहे, तर मी कशी बोलणार माझ्या चॅनलच्या विषयी की धन्यवाद युनिव्हर्स, की तुम्ही मला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी, एवढा चांगला स्टेज दिलेला आहे की त्याच्यावर मी माझं करिअर घडू शकते किंवा मी माझं काहीतरी चांगलं करू शकते. आणि ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत ना, त्या बाहेर जाऊन जॉब तर नाही करू शकत, पण घरी बसल्या आपल्याला आपल्या डेली ब्लॉग म्हणा, आपल्याला जे काही येत असेल स्वयंपाकाच्या विषयी किंवा जे तुम्हाला येत असेल त्यांच्याविषयी त्यांची कला कौशल्य दाखवून यूट्यूबमधून काहीतरी अर्न करू शकतील. तर ही पण संधी आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये एवढी चांगल्या संधी जर आलेली असतील, तर त्या गोष्टीला थँक्यू बोला, धन्यवाद माना आणि निसर्गाशी कनेक्ट राहा. मी खूप कृतज्ञ आहे, कारण माझ्या चॅनलवर जे लोक मला सपोर्ट करतात ना, त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे.
आता आता जरी माझ्या चॅनलला 11 सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्यूज पण वाढत आहेत आणि सबस्क्रायबर वाढत जातीलच, हा माझा आत्मविश्वास आहे. जे नवीन सबस्क्रायबर्स येतील आणि माझ्या चॅनलवर जे व्ह्यूज येणार आहेत त्याला पण मी खूप थँक्यू म्हणते आणि मी त्याच्याविषयी मी खूप कृतज्ञता व्यक्त करते. कारण आपल्याकडे जे आहे आपण त्याच्याविषयी जर ग्रेटफुल राहिलो ना तर आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा भरभरून येत असतं. तर आता मी माझ्या चॅनलच्या विषयी बोलते. आता हे चॅनल मी अशा व्यक्तीच्यामुळे ओपन केलेलं आहे. आता हा विषय तर माझ्या आवडीचा आहे, पण त्या व्यक्तीने मला योग्य ते मार्गदर्शन केलं. तर तशी मी त्या ताईला खूप धन्यवाद मानते. ताई खूप पुढे जातील अशी माझी मनाभावे ब्लेसिंग आहे. आपण जेव्हा कृतज्ञतेने मनाभावे कोणाला तरी ब्लेसिंग देतो ना तर ती ब्लेसिंग युनिवर्ससोबत कनेक्ट होते मंडळी. तर ती ब्लेसिंग त्या व्यक्तीपर्यंत आपलं व्हायब्रेशन जेव्हा पोचते ना ती गोष्ट त्या व्यक्तीसोबत ती अस्तित्वात यायला सुरुवात होते. कारण मनाभावे दिलेला आशीर्वाद हा ब्लेसिंग हा यशस्वी ठरत असतो. कारण त्याला युनिवर्सचा आशीर्वाद असतो. कारण त्या निसर्गाची जोड असते. त्याच्यामुळं कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे जे आहे तुम्ही ते मनाभावापासून एक आभार व्यक्त करा. खरंच मंडळी ग्रॅटिट्यूड लक्षात ठेवा. ग्रॅटिट्यूड हीच मॅनिफेस्टेशनची सिक्रेट की आहे. तक्रार बंद करा आणि आभार सुरू करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलते. तर चला आजपासून आपण ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला सुरुवात करू. आता मी तुम्हाला सांगते, आपली एखादी वही असेल, वही घ्यायची, लेटर घ्यायचं छान आणि त्याच्यामध्ये लाल पेनानं किंवा निळ्या पेनानं आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये कोणी कोणी चांगल्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत आणि आपल्याकडे काय काय आहे, जे आहे असेल तुमच्याकडे जे काही असेल तुम्ही आपल्या जर्नलमध्ये लिहा. आणि हे तुम्हाला जर लिहायचं असेल ना तुम्ही आपले दिवसभराचे जे बी काही घडामोडी झाल्या असतील, जसं चांगल्या गोष्टी घडल्या असतील ना ते सगळं तुम्ही रात्री एका वहीमध्ये नोट करून ठेवायचं की माझा दिवस कसा गेलेला आहे आजचा, माझ्या जीवनामध्ये अशी म्हणजे माझ्या जीवनामध्ये असं काय घडलेलं आहे किंवा काय चांगलं घडलेलं आहे ते तुम्ही लिहा आपल्या जर्नलमध्ये. आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या व्यक्तीने मदत केलेली आहे त्याच्याविषयी तुम्ही ग्रेटफुल राहा, त्याच्याविषयी तुम्ही आभार व्यक्त करा. तुम्ही ते त्या जर्नलमध्ये लिहू शकता. ते असं कित्येक काही गोष्टी आहेत की आपण आपल्या जर्नलमध्ये लिहू शकतो. माहीत आहे का, तुमच्याकडे जे आहे तर त्याविषयी निसर्गाला धन्यवाद माना, ते पण आपल्या वहीमध्ये आपण लिहू शकता. तुमच्याकडे जे आहे तुम्ही त्याच्याविषयी युनिवर्सला ग्रेटफुल राहा, निसर्गासोबत तुम्ही ग्रेटफुल राहा, ते लिहा म्हणजे जर्नलमध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचं व्हायब्रेशन हे एकदमच चेंज होतं. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे नाही आहे ते पण तुम्ही असं लिहा की ऑलरेडी तुमच्याकडे ते आहे. आपण नेहमी असं म्हणतो स्वतःला आपल्याला की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे. पण आपण कधी थांबून विचार करतो का की आपल्याकडे किती काही आधीपासून आहे ते? तुम्ही एकदा शांतपणे स्वतःला विचारा की आपल्याकडे जगण्यासाठी हवा मिळते, पिण्यासाठी पाणी मिळते, आपल्याला सगळ्या गोष्टी निसर्गाने ज्या नाहीत त्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण जेव्हा शेतामध्ये बीज पेरतो ना तर ते बीज पण आपल्याला निसर्ग देतो, निसर्ग. त्याचे निसर्ग पैसे घेतो का? नाही घेत. मग आपण त्याच्याविषयी तरी कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही शेतामध्ये पेरणी करता की म्हणजे की काहीतरी म्हणजे शेतामध्ये तुम्ही झाडं लावता म्हणजे पिकं लावता, त्या पिकांना तुम्ही कधीतरी धन्यवाद म्हटलेला आहे का? तुम्ही त्या पिकांना धन्यवाद म्हणा, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. बघा ते झाडं कशी हसतात, कसे फुलतात आणि तुम्हाला भरपूर असं धान्य उपलब्ध करून देतात. फक्त कशामुळे? फक्त आभार व्यक्त केल्यामुळं. मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं जर्नल कसं लिहिलेलं आहे ते सांगणार आहे. व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.